नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा DS मेटकरी फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत। ही आपली शेवग्याची शेती आहे बघा। छाटणीनंतर हे अशा प्रकारे परत फुटून आलेला आहे। पाऊसही चांगला खूप झालेला आहे आणि हे आपण आणले आता हे कोंबडी खत हे बघताय तुम्ही घेतलेलं आहे। तिथे एक अजून एक इथे एक ढीग सोडलेला आहे आणि इथं पण एक ढीग सोडलेला आहे। अजून एक ट्रॉली घ्यायची होती पण प्रॉब्लेम असा झाला की आपली ट्रॉली अडकून बसली। हे बघता इथं ट्रॅक्टर आणि ट्रॉली आपली अडकून बसलेली आहे इथं। हे बघता हे अशा प्रकारे आपला शेवगा फुटून आलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे शेवग्याची वाढसुद्धा आहे। हे बघताय रानात खूप ओल आहे, पायसुद्धा घुसतात, पायसुद्धा दाबले तर आत घुसतात बघा। हे पाणी असं आहे, खूप पाऊस झालेला आहे त्यामुळं खत आणून टाकले पण खत काय घालता येणं झाले। थोडीशी उघडी पडली की आपण खत घालणार आहे या शेवग्याला आणि आपला ट्रॅक्टर अशा प्रकारे अडकून बसलेला आहे। आता ह्याला दुसरा ट्रॅक्टर आणून वाढायचं तर खूप नासधूस होईल म्हणून उघडी पडायची वाट बघायला लागलोय, रान हडकायची वाट बघायला लागलोय। अशा प्रकारे झाले बघा, खूपच जाम झाला आहे ट्रॅक्टर। त्यामुळं एक ट्रॉली आणल्या आणि अजून एक ट्रॉली आणायची होती, ती 1-4 दिवसांना अजून परत आणायचं ते बाहेर काढून। तर हे बघा मित्रांनो, अपेक्षेपेक्षा खूपच छान शेंडा निघालेला आहे, फुटवा निघालेला आहे आणि आता फक्त एकच काम आपण करून घ्यायचं बरं का ह्यामध्ये। तर तुम्हाला दाखवतो आता हे जे झाड आहे, तर ह्या झाडाला आपण काय करायचं आहे, तर ह्याच्यात खूपच फुटवे दिसतात आपल्याला खालूपर्यंत। इथं खाली पण निघाला, इथं निघाला आहे, इथं निघालेला आहे, इथं निघालेला आहे। तर आता आपण थोडीशी वेळणी करून घ्यायची बरं का, पण लवकर करून घ्यायची। परत कसे जास्त हे झालं की त्याचे कोंब इथं राहतात, एवढं छोटं असताना आपण घ्यायचं करून हे। तर खाली बोडापासून जे आहे ते आपण 1 फुटापर्यंतचं जे आहे ते पूर्ण 1 ते 1.5 फुटापर्यंतच्या खालचं जे आहे ते सगळं आपण काढून टाकायचं बरं का। कारण काय होते, परत जेव्हा आपण छाटणी घेत असतोय त्यावेळी ह्या फांद्या काढायला आपल्याला अवघड जाते, म्हणून हे आपण पूर्ण साफ करून घ्यायचं। अशा प्रकारे आपण साफ करून घ्यायचं, पूर्ण कोंब काढून घ्यायचे। वरचे जे ठराविकच आहेत ते ठेवायचे, म्हणजे परत आपल्याला छाटणी करायला सोपं जाते। खालचं जे आहे ती विरळणी करून घ्यायची पूर्ण। हे अशा प्रकारे आपण ही विरळणी करून घेतली की वर जे आहेत तेवढे ठराविकच ठेवून हे पूर्ण झाड स्वच्छ करून घ्यायचं बरं का मित्रांनो।